समाजात वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसे, वेगवेगळ्या स्तरावरची मंडळी असतात। विकसनशील देशात सर्व स्तरातील लोकांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असते। तर सुरुवातीच्या काळात सहकाराच्या चळवळीतून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न झाले, परंतु ज्यांना खरंच मदतीची गरज आहे असे असंख्य वेगवेगळे वर्ग या समाजात आहेत। परंतु ती मदत शासनाच्या किंवा सहकाराच्या माध्यमातून पोहोचणे शक्य होत नाही। तेव्हा सामाजिक संस्थांचे महत्त्व मोठे असते, असे मत पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले। मी आता मनोगतामध्ये सांगितल्याप्रमाणे समाजामध्ये दुसऱ्यासाठी कार्य करणारे, सेवा करणारे व्यक्ती आणि संस्था खूप आहेत। त्यांना या अशा कौतुकाच्या सत्कारच्या कार्यक्रमातून त्यांना अधिक प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी हा उद्देश आहे। त्याचप्रमाणे त्यांचं प्रेरणा घेऊन समाजातील इतर घटकांनी जे समाजासाठी आपला वेळ देऊ शकतात, संपत्ती देऊ शकतात, कौशल्य देऊ शकतात, जे जे देण्यासारखे शक्य आहे ते गरजवंतांना त्यांनी द्यावं आणि समाजामध्ये अशी समाजासाठी घरदार विसरून स्वतःची सुखदुःख बाजूला ठेवून जे मंडळी झोकून देऊन काम करतात त्यांचं सत्कार करणं हे समाजाची जबाबदारी आहे आणि ती आज या कुसुम वत्सल फाउंडेशनच्या निमित्तानं वैशाली पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी पार पाडलेली आहे। कुसुम वात्सल्य फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण डॉक्टर विठ्ठल जाधव यांच्या हस्ते कात्रज तलाव येथील पाटील वाड्यात करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र आदर्श माता पुरस्कारासाठी कमलताई महाजन, 3 महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कारासाठी कल्पना वरपे, अश्विनी वेताळ पाटील आणि निर्मला पायगुडे, तर महाराष्ट्राच्या उद्योजिका पुरस्कारासाठी लीना मुंडलिक यांना सन्मानित करण्यात आले। वैशालीताई पाटील आणि कुसुम वत्सल फाउंडेशनच्या त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि मी जो ग्राहक वर्ग जमवला आहे तो एक विश्वासाचं नातं निर्माण केलं आहे। त्या विश्वासाच्या नात्यामधून सर्व आज महिला वर्ग आज सगळे संस्थेमध्ये आलेले आहेत आणि त्यांची माझी कौतुक केले आहे। ही कौतुकाची फाउंडेशनचे मी खूप आभार मानते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी वैशालीताई कुसुम वत्सल फाउंडेशनच्या ज्या संस्थापिका आहे वैशालीताई यांची खरंच आज मला खूप मोठी प्रेरणा मिळाली की नाही, मी आज जे 53 मुलं सांभाळते त्यापेक्षा जास्त काहीतरी करू। ज्यांनी जे मला कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती दिली त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांचं म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही जे मला प्रेरणा मिळाली त्याची। यावेळी ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉक्टर दत्ता कोहिनकर, अभिनेते संदीप पाटील, राजाभाऊ कदम, शिरीष मोहिते, शोभाताई बल्लाळ, दीपा परब, नीलोफर मॅडम, रमाकांत गुंड, कौलाश पठारे पाटील, उज्ज्वला झेंडे, उमेश चापे, सुषमा खटावकर आणि सारिका अज्ञान आदी मान्यवर उपस्थित होते। वैशाली पाटील या त्याच्या संस्थापिका आहेत, अध्यक्ष आहेत आणि समाजामध्ये लोकांसाठी काहीतरी विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा आज या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे आणि खूप चांगल्या महिला निवडल्या होत्या। तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तेजन देण्यासाठी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे। रिटायर्ड IG जाधव साहेब, संदीप पाटील मी या ठिकाणी उपस्थित होतो आणि खूप त्या महिलांना प्रोत्साहन मिळालेलं आहे। तर मी लहानपणी एक कविता वाचली होती, त्यातल्या शेवटच्या 2 ओळी पुन्हा एकदा कॅमेरासमोर सांगतो। अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा। ते लढ म्हणण्याचं सामर्थ्य या कुसुम वत्सल फाउंडेशननं या महिलांना दिलेलं आहे। त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि असे कार्यक्रम समाजामध्ये वारंवार व्हायला पाहिजे असं मला वाटतं। सर्वप्रथम तर कुसुम वत्सल फाउंडेशनच्या वतीनं आणि वैशाली पाटील यांनी हा जो उपक्रम आज हाती घेऊन म्हणजे मला वाटतं गेले वर्ष पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष त्यांनी या ठिकाणी हा उपक्रम केलेला आहे। तर त्याला कमीत कमी मला वाटतं ह्या प्रोसेसला 10 वर्ष पूर्ण झालेली आणि खूप चांगला उपक्रम आहे की जसं मगाशी होता एक वक्ते म्हणले की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करावा। खरं तर स्त्रियांमध्ये हे एक वेगळं आपण म्हणतो ना की कॉम्प्लेक्स असतो, पण इथे तसं न करता की एका स्त्रीचं कौतुक एका स्त्रीने केलं आणि त्यासाठी म्हणून बरेच स्त्रियासुद्धा या ठिकाणी होत्या आणि शासन फाउंडेशनचे भरपूर इथे मेंबर्ससुद्धा होते आणि आदरणीय दादासाहेब असतील, दत्ताभाऊ असतील आणि अनेक असे व्यक्ती या ठिकाणी होते की ज्यांच्या प्रेरणेमुळे मला वाटतं वैशालीताईंचं जे काम आहे, जे कार्य आहे ते असंच पुढं चालत राहावं आणि त्यांच्या हातून आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या हातून पण असंच काहीतरी खूप छान घडावं असं मी आजच्या निमित्ताने मी विनंती करतो सगळ्यांना आणि पुन्हा एकदा कुसुम वत्सल फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या, जमलेल्या आणि इथे पाहणाऱ्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो।
अनाथ, वंचित, विकलांग मुलांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना सादर केली, तर निराधार मुलांनी बनवलेले लाईटचे मोदक गिफ्ट म्हणून पाहुण्यांना देण्यात आले. संस्थांमध्ये बऱ्याच संस्थांमध्ये भेटगाट द्यायला जात होते. त्यावेळेस मला कळलं की खरी समाजसेवा ही आहे. ज्या आत्ता मी 5 पुरस्कार जे काढलेत ते पुरस्कार आर्थिक खरं ते होते म्हणून त्यांना मी पुरस्कार दिले. नाही तर बरेचसे असे पुरस्कार असतात की कुणालाही दिले जातात, पण हे जे 5 पुरस्कार काढले होते ते खूप खरंच गरज होती. आणि पुरस्कार देण्याच्या पाठीमागे एकच फक्त संदेश होता की ज्या खरोखर महिला समाजसेवा करतात आणि पण ते व्यासपीठावर किंवा बाहेर मार्केटमध्ये किंवा मीडियावर कुठेच नाही आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या मदती मिळत नाही, सरकारी मदती मिळत नाही, पण त्या खूप चांगलं काम करतात. त्याकरता माझा एक उद्देश होता फक्त पुरस्कार देण्यामागचा की यांना पुरस्कार दिल्यानंतर माझे जे जोडलेले 100-200 लोक असतील त्यांच्या मागे हे यांची ओळख त्यांना होऊ शकतं. 100मधनं 10 लोक जरी यांना मदत करतील अशा हेतूने मी त्यांना पुरस्कार दिला आणि त्यांना व्यासपीठावर बोलवलं आणि मीडियामध्ये उभं केलं. त्याचा उद्देश हाच होता पुरस्कार देण्याचा. आणि बाकीचं स्वाती सरडे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार किरण गेहरवार आणि वैशालीताई पाटील यांनी केले.